राम मंडळी, प्रीतीज वर्ल्ड 85 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमची होस्ट प्रीती। तर चला आज आपण मंडळी एका नवीन मंदिराला भेट देणार आहोत। हे मंदिर विरारमध्येच आहे। तर या मंदिराचं नाव आहे त्र्यंबकेश्वर मार्कंडेश्वर मंदिर। तर हे मंदिर कुठे आहे, त्याचं लोकेशन सगळं मी तुम्हाला डिटेल देणार आहे। चला जाऊया या मंदिराला भेट द्यायला। चला आता आपण एंट्री घेतली आहे मंदिरामध्ये। डाव्या साईडला जे पहिलं मंदिर दिसलं त्याच मंदिरात आपण जात आहोत। ते आहे काली मातेचं मंदिर। चला आता आपण या मंदिरात दर्शन घेऊया। हे जे समोर दिसतंय ते आहे स्वयंभू वैष्णोदेवीचं मंदिर। मंदिरात तर आपण जाणारच आहोत, पण त्याआधी मस्त सूर्य मावळत होता। तर हा सनसेट बघण्यासाठी मी आधी गेली। खूप सुंदर सनसेट होत होता। इथून सनसेट पॉइंट इतका छान दिसतो। चला पाहूया आता सनसेट कसा होतोय तो। छान वाटतं इथलं वातावरण। इथे पावसाळ्यात आलं पाहिजे, खूप छान असेल इथे वातावरण। तुम्ही पावसाळ्यात सुद्धा इथे येऊ शकता, कारण की रस्ता एकदम नीट अँड क्लीन आहे। इथे पूर्ण मंदिरापर्यंत 4 व्हीलर आणि 2 व्हीलर गाड्या इथपर्यंत व्यवस्थित पोहोचतील अशी सोय आहे। पण मी आता जिथे आली आहे ना, तिथं तुम्ही पूर्ण पुढपर्यंत येऊ नका, कारण की कड्यावरनं खाली काहीच सपोर्ट नाही आहे। मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी जस्ट शूट केलंय। तर इथपर्यंत जास्त येऊ नका, लांबूनच इथून सनसेट छान दिसतो, तुम्ही पाहू शकता। खूप सुंदर सनसेट दिसतो इथून। पण थोडं मागे टाकी आहे ना, तिथून सुद्धा हा सनसेट छान रीतीने बघू शकता तुम्ही। ज्या कठड्यावर मी आली आहे तिथपर्यंत येऊ नका, कारण की तिथून खाली पूर्ण असं स्लोप आहे। तो जो रस्ता दिसतोय, ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता दिसतोय, हे बघा, या कठड्याच्या इथे काहीच सपोर्ट नाही आहे। तर इथपर्यंत यायची रिस्क घेऊ नका। मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलेली आहे आणि काळजी बाळगून मी इथपर्यंत आली होती। तर तुम्ही इथपर्यंत जाऊ नका आणि सनसेट एन्जॉय करा व्हिडिओ मार्फत। हा संपूर्ण विरार वेस्ट तुम्हाला बघू शकता, तुम्हाला दिसत आहे तो पूर्ण संपूर्ण असा विरार वेस्ट आहे। आणि हा बघा, हा समोर दिसतोय तुम्हाला विरार वेस्ट। आणि इथे खाली जाते ती पालघर साईडला, म्हणजेच डहाणू साईडला जाणाऱ्या, सुरत साईडला जाणाऱ्या आहेत ट्रेन, त्या सर्व इथून जात आहेत। स्टेशन जवळच आहे हे मंदिर, त्याच्यामुळे जास्त गर्दी सुद्धा नसते। छान मंदिर आहे एकदम। मी बोलली होती तुम्हाला त्र्यंबकेश्वर मार्कंडेश्वरचं जे मंदिर हे डाव्या साईडला दिसतंय ते त्र्यंबकेश्वर मार्कंडेश्वरचं मंदिर आहे। आणि उजव्या साईडला दुर्गा माता भवानी हिचं मंदिर आहे। आणि इथे अजून एक वाघोबाचं मंदिर सुद्धा आहे याच मंदिरात, ते जाणार आहोत आपण त्या मंदिरामध्ये। आधी त्र्यंबकेश्वर मार्कंडेश्वर या मंदिराचं दर्शन घेणार आहोत। आणि समोर तुम्ही जो डोंगर दिसतोय तो आहे जीवदानी मातेचा।
तिथे पण आपण जाणारच आहोत लवकर, मला दाखवेन तो इथून जीवदानी मातेचा डोंगर कसा दिसतो तो। चला आधी महादेवाचं दर्शन घेऊया। नुकतीच सफाई कर्मचाऱ्यांनी लादी पुसल्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही, लांबूनच महादेवाचं दर्शन घेतलं। बघा किती सुंदर आहे हे मंदिर, आणि दर्शन घ्या महादेवाचे। मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे एक वाघोबाचे मंदिर सुद्धा आहे, तर चला आता आपण ते बघायला जाऊया। आता आपण पाहता दुर्गा भवानी माता मंदिर। मी इथे असलेला स्वयंभू वैष्णवदेवी मातेच्या मंदिरात सुद्धा गेली होती। हे डाव्या बाजूला पाहू शकता, हा डोंगर आहे, ते पायऱ्यांनी वरपर्यंत जावं लागतं आणि या मंदिरात तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन पूर्ण मंदिराच्या गेटपाशी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही गाड्या घेऊन येऊ शकता। हा समोर आहे वैष्णवदेवीचा मंदिर, इथला सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे, तो लवकरच येईल तुमच्यासाठी। हे स्वयंभू जे वैष्णव मातेचं मंदिर आहे ते स्वयंभू आहे आणि ह्याची जी मूर्ती आहेत 3 त्या हळूहळू वर येत आहेत, तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला केलेला आहे, तुम्ही लवकरच पाठवणार आहे। आणि आता तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे बघा समोर जीवदानी मातेचं मंदिर दिसत आहे तुम्हाला। तुम्हाला माहीत असेल की विरार म्हटलं की जीवदानी माता हे आलेच। जीवदानी मातेशिवाय इथे कुठली मंदिरं असतील हे कोणाला जास्त करून माहीत नसेल, पण विरारमध्ये इतकी मंदिरं आहेत, तुम्ही इतकी एक्सप्लोर करू शकता मंदिरं। तर माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप सारे मी व्लॉग बनवून ठेवलेले आहेत, सर्व मंदिरांचे व्लॉग आहेत माझ्याकडे, बहुतेक मी व्लॉग कंप्लीट केलेले आहेत विरारचं सिरीज, तर तुम्ही ते नक्कीच बघा। आणि विरारच्या ज्या जीवदानी मातेच्या मंदिराला भेट दिल्यानंतर इथल्या अजून एखाद्या तरी मंदिराला दर टायमाला आल्यावर तुम्ही भेट देऊन जाच, कारण की इतकी सुंदर अप्रतिम अशी विरारमध्ये मंदिर आहेत। हा बघा किती सुंदर परिसर आहे, बघा किती छान आहे अगदी। इथे पावसाळ्यात तर मी एकदा तरी फेरी घालणारच हमखास। खूप छान मंदिराचा परिसर आहे, एकदम शांत वातावरण आहे आणि इथून तुम्ही सनसेट तर पाहिलाच होता, किती सुंदर सनसेट दिसतोय। विरार स्टेशनवरून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिर। तुम्ही रिक्षा केलीत, विरार स्टेशनला आलात ईस्टला की तिथून रिक्षा केलीत आणि सांगितलं की आम्हाला इथल्या त्र्यंबकेश्वर मार्कंडेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे, तर रिक्षावाला आणून तुम्हाला सोडेल। जर तुमची प्रायव्हेट व्हेकल असेल तर प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही येऊ शकता या मंदिरामध्ये, कारण की खूप जवळ मंदिर आहे हे, स्टेशनपासून जास्त लांब नाही। आणि त्याबरोबर मी तुम्हाला लोकेशन पण देऊन ठेवेन, जेणेकरून तुम्हाला इथे येणं खूप सोपं जाईल। हे बघा मी आता इथून निघालेली आहे,
तुम्ही बाहेर वाहनांसाठी पार्किंगची सोय तुम्ही बघू शकता। इथे गाडी पार्क करून येऊन तुम्ही या मंदिराला छान भेट देऊ शकता। खूप सुंदर मंदिर आहे इथे। हे बघा, मी 2 व्हीलर माझी इथे पार्क केली होती आणि हा तो रस्ता ज्या रस्त्याने आम्ही वर आलो होतो। अगदी घाटाचा वळणाचा रस्ता आहे। मुंबईमध्ये विरारमध्ये असा तुम्ही रस्ता कधीच बघितला नसेल, इतका सुंदर रस्ता आहे हा या मंदिरापाशी येण्यासाठी। येताना मी शूट करायचंच विसरली का हा रस्ता मी शूट करेन करून। आणि हे बघा, इथून ट्रेन येताना तुम्हाला दिसते बघा। चला आता या मंदिरातून निरोप घेऊया। तर मंडळी, अशा सुंदर नयनरम्य अशा ठिकाणाला म्हणजेच आजच्या त्र्यंबकेश्वर मार्कंडेश्वर मंदिराला आपण भेट दिली। या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येतच राहणार आहे। तर तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि पुढच्या व्हिडिओ आपण आता भेटूया लवकरच। छान व्हिडिओ येणार आहेत मंडळी। आपण आता पुढे ठाण्याचे व्हिडिओ घेऊन येणार आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओ बघायला मिस करू नका। तर चला, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।